एकच मिनिट हा. चला कालचं हे रिवाइज करून घ्या तोपर्यंत. काय काय घेतलं काल आपण? बोला. काल काय 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 घेतलं आपण? काय काय मायनॉर घेतला, को फॅक्टर घेतला. येस. काल एक प्रश्न असा होता मुलांचा, 3/3 3/3 मध्ये मायनॉर कसा असेल किंवा डायरेक्ट आपण को फॅक्टर काढतोय. हा ठीक आहे ना. सो आता हे असं होणार बघा. चलो लेट स्टार्ट. एक विद्यार्थी आत यायचं बघतोय आणि त्याला मार्ग मिळत नाही. येस. 2/2 चा बऱ्याच जणांना कळला, पण 3/3 मध्ये मायनॉर कसा आला तेच कळलं नाही. सो मी 3/3 चा पहिला मायनॉर सांगतोय कसा काढायचा. सगळ्यांनी नीट बघा. बघा 3 -4 5. सगळ्यांना स्क्रीन दिसते, व्यवस्थित स्क्रीन दिसते. येस, सगळ्यांना स्क्रीन दिसते. व्हेरी गुड. देवश्री, ओजस, श्रावणी. ओके ग्रेट. आता बघा 5 1 1 -2 करेक्ट आणि 2 3 आणि 1 हे समजा. आता मी तुमचं टेक्स्टबुक वापरतोय बरं का. पर कालपर्यंत आपण माझ्याकडचं पुस्तक वापरत होतो. आता तुम्ही तुमचं जे टेक्स्टबुक आहे ते उघडा, त्याच्यात ही गणितं सापडतील तुम्हाला. ठीक आहे, क्लिअर. बघा आता ह्याच्यामध्ये मी काय करणार, तर मायनॉर कसा येणार हा सगळ्यात मोठा इश्यू होता. सो मी डायरेक्ट काल काय लिहित होतो, तर A11 लिहित होतो. बरोबर आहे का? म्हणजे पोझिशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. बरोबर आहे का? हा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आदित्य जरा 1-2 मिनिटं थांब. -1 आणि इन टू तो रो आणि तो कॉलम काय लिहायचं बघा बरं. 1 -2 3 आणि 1 करेक्ट आहे. झेपतंय का? हे गणित पहिलं समजावून सांगणार आहे, शॉर्टकट समजावून सांगणार आहे आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे, क्लिअर आहे का? काल सांगितलं होतं ना तुम्हाला शॉर्टकट सांगेन म्हणून. सो हा जो पार्ट आहे बरं का, हा जो पार्ट आहे, हा पार्ट हा जो पार्ट आहे या पार्टला मायनॉर म्हणतात. म्हणजे तुम्हाला जर असं करायचं असेल तर M11 इज इक्वल आणि ते खूप मोठं होईल म्हणून मी इथे डायरेक्ट सांगितलं. सगळ्यांना कळलंय? ते खूप मोठं होईल म्हणजे मायनॉर आपण असंही लिहू शकलो असतो 1 -2 3 आणि 1. ठीक आहे. काल कोणीतरी बरे दोघा तिघांनी प्रश्न विचारला, सर याच्यात मायनॉर कुठे आहे? बरोबर आहे ना. योहान पाठक, तुझा होमवर्क नाही आला बरं का मला कालचा. येस. सो याला सॉल्व्ह केलं मी. 1 आणि -6 दॅट इज 1 + 6 इज इक्वल टू 7. सो मायनॉर हा झाला. मग को फॅक्टर माझा व्हिडिओ क्लिअर येतोय सगळ्यांना? माझा व्हिडिओ क्लिअर येतोय सगळ्यांना? येस. मग आदित्य हा तुझ्याकडचा प्रॉब्लेम आहे, तुझ्याकडच्या नेटचा प्रॉब्लेम आहे. हे पण हा तुझ्या नेटचाच प्रॉब्लेम आहे, हा माझ्याकडचा प्रॉब्लेम नाहीये. येस, ओके क्लिअर. सो A11 इज इक्वल टू -1 रेस टू 1 + 1 इंटू मायनॉर म्हणजे हा 7. सो दॅट इज फायनल इज 7. आलंय का लक्षात सगळ्यांच्या काय काय करायचं असतं? आता मायनॉर म्हणजे काय कळलंय का? काल बऱ्याच जणांनी मला प्रश्न पाठवले, सर मायनॉर याच्यातला नेमका कुठला आहे? तर मायनॉर याच्यातला नेमका म्हणजे तो असतो. कुणाला काही डाऊट नाही? जोगदेव, आर्यन माने, आर्यन सकपाळ. नाही नाही जोगदेव, तू नव्हता प्रश्न विचारला, पण तुझे प्रश्न असतात म्हणून मी विचारलं. येस. ऐश्वर्या खाडीलकर, साक्षी कासुर्डे, सगळ्या साक्षी, सर्व प्रकारच्या साक्षी. येस. हा
ओके, सो याचं तुम्ही काढायला घ्याल आणि मी एकीकडे शॉर्टकट करणार आहे आणि तो शिकवणार आहे. चला पटापट सगळ्यांनी काढायला घ्या. कालच्या सारखंच करायचं आहे आपल्याला, पण मी एकीकडे शॉर्टकट सुद्धा लिहिणार आहे. तो क्रॉस चेकिंगला आहे. पेपरमध्ये तो लिहिलात तर 0 मार्क देतील. तुम्हाला कोणी विचारणार नाही. लक्षात ठेवा. हा, येस. काय झालं? ध्रुव नाही. ध्रुव, व्हॉट्स युअर प्रॉब्लेम नाव? हे काय दाखवलं ना? तुझ्याकडे टेक्स्टबुक आहे का पार्थ? आणि सॉरी ध्रुव, टेक्स्टबुक आहे का? टेक्स्टबुक मधलं क्वेश्चन नंबर 1 मधलं तिसरं आहे बघ. मग विकत आण पैलवान. पुस्तकातलंच घेतोय मी. बदलत का? काल पार्थ होता ना रे तू. बरं चला, मी सगळ्यांसाठी परत सांगतो. A11 म्हणजे पोझिशन कुठली? ही पोझिशन. ठीक आहे, इज इक्वल टू, अरे मग ध्रुव इतके दिवस का नाही केलं? आता तो रो आणि तो कॉलम सोडून दिला, काय उरेल? 1 - 2. पार्थ नीट बघ रे. 1. ठीक आहे, समजतंय? मग -1 रेस टू 2 आणि इंटू 1 + 6 दॅट इज इक्वल टू 7. हे तर तुम्हाला 10वीला शिकवलेलं आहे. A12. आता पोझिशन कुठली आली? ही. म्हणजे 1 म्हणजे काय? फर्स्ट रो. 2 म्हणजे काय? सेकंड कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट -4 आहे. बरोबर आहे का? पार्थ बघ, -1 रेस टू 1 + 2. ठीक आहे, सो काय पार्थ कळलं का नाही? आता हा 1 + 2 कुठून आला? तर हे जे पोझिशन्स आहेत त्यांचे डिजिट्स आहेत, त्याची बेरीज असते ती. आता तो रो आणि तो कॉलम सोडून दिला, काय उरेल? 1 -2 2 आणि 1. मग इथे -1च येणार. ठीक आहे, कारण -1 ब्रॅकेट क्यूब म्हणजे -1. सो 1 + 4 दॅट इज इक्वल टू -5. आर यू गेटिंग माय पॉइंट नाव? सो नाव 13 A13 इज इक्वल टू -1 1 + 3. ठीक आहे, सो सी ही पोझिशन झाली. म्हणजे आता तो रो आणि तो कॉलम सोडला म्हणजे उरेल काय? 1 1 2 आणि 3 असं उरेल. बघा, -1 रेस टू 4 किती होणार? +1. ओके, सो 3 - 2 इज इक्वल टू 1. A21 इज इक्वल टू -1 रेस टू 2 + 1. झेपलं सगळ्यांना? क्लिअर आहे? आता बघा, पोझिशन ही आहे म्हणजे तो रो सोडला आणि तो कॉलम सोडला, उरलं काय? -4 नंतर 5 3 आणि 1. लक्षात ठेवा, जिथे तो आहे तो रो आणि तो कॉलम सोडायचा आहे आपल्याला. ठीक आहे ना? म्हणजे उरेल काय ते आपण घेणार. सो -1 कारण ब्रॅकेट रेस टू 3 होणार, -1 रेस टू 3 होणार. सो दिस इज -4 आणि -15. सो इट इज +19. एम आय राईट ऑर रॉंग? कळतंय का रे पोरांनो? नवीन आलेल्या मुलांना सुद्धा कळलं पाहिजे. येस. A22 बघा, A22 इज इक्वल टू, गौरव तुझा काल होमवर्क बघितलाय, तुला काल लगेच रिप्लाय पण केलेला असेल, राईट? आता कॅल्क्युलेशन तुम्ही कराल, मी एक एक सांगतो. 2 म्हणजे ही पोझिशन झाली, बरोबर आहे का? तो रो आणि तो कॉलम सोडून दिला, काय होईल? 3 -5 आणि 2 आणि 1. करेक्ट आहे का? सो 3 + 10 12 होईल इथे. कॅल्क्युलेशन आता पुढचे तुम्ही कराल, मी फक्त लिहून देतोय. -1 रेस टू 2 + 3. आलं का सगळ्यांना? चेक करा, वाटेल ती गणितं करून पाठवायची नाही. अनेक मला डेंजर डेंजर गणितं मिळाली आहेत काल. मी अवाक झालो की एवढं मॅथ्स येतंय पोरांना. तो रो आणि तो कॉलम सोडला,
ओ येस, 5 पाहिजे, +5 पाहिजे, म्हणजे 10. 3 - 10 - 7, सॉरी, करेक्ट आहे श्रेयस वाळंबे. आता पुढचा 2 3 म्हणजे ही पोझिशन झाली, बरोबर आहे का? ही पोझिशन झाली असेल तर, आणि पुस्तकामध्ये बरं का त्यांनी फक्त व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट काढलंय, सांगितलं होतं, पण मी तेच गणित मायनॉर साठी वापरलंय बरं का. तिथे मायनॉर नव्हता काढायचा. पेज नंबर 63 वर लक्षात आलं असेल तुमच्या, ठीक आहे ना? सो तो रो आणि तो कॉलम सोडला तर काय उरेल? 3 - 4 2 3. समजतंय का पोरं हो? A 3 1 इज इक्वल टू -1 रेस टू 3 + 1. हा खाडीलकर बोल, काय अडलंय? तो हे सोडला, तो रो आणि तो कॉलम सोडून दिला. -4 5 1 आणि -2 A 3 2 -1 रेस टू 3 + 2. हॉटस्पॉटनी कम्प्युटरवर बघू नका, जर कोणी बघत असेल तर ते होत नाही. ओके, सो तो रो आणि तो कॉलम सोडला. 3 5 आणि 1 -2 कॅल्क्युलेशन तुम्ही करताय. पुढचं A 3 3 -1 रेस टू 3 + 3, आणि पुढे बघा 3 -4 1 1. चला याचे आन्सर्स काढाल. आता मी शॉर्टकट शिकवणार आहे. लिहून झाला असेल तर टाईप करा ZC. कम ऑन फास्ट. लिहून झाला असेल तर टाईप करा ZC. येस, रुचा, हाऊ आर यू? छान लिहिलंय बरं का, होमवर्क चांगला केलायस तू. श्रावणी, काल सुद्धा होमवर्क नाही आला तुझा मुली? अगं मी तुला असं सांगितलं श्रावणी जोगदेव की आन्सर तुम्ही काढायचा आहे, तुम्ही काढायचंय. मी फक्त काढली नाही तर कसं चालेल? को फॅक्टर कसे मिळतील श्रावणी जोगदेव? अगं असं काय करते श्रावणी? भरकटली काय तू? चला, नाही पोहोचला ओजस. आज परत पाठव. काय नंतर कधी काढणार? मी लिहून ठेवतोय, तुम्ही उत्तर काढत जा, असं माझं म्हणणं आहे. आदित्य वाटे हो पोचलाय. चला, ईशा गोंगले तुझा पण पोचलाय. हो मिळालाय. येस येस येस. सोमनाथू मिळालाय. हो मिळालाय. येस, आर्य दोषी, मला तुझ्याशी नंतर बोलायचंय मित्रा, फोन कर मला. ओके, येस. चला पुढे चला, होमवर्क बघूया आपण नंतर. येस माने, गर्गे तुझा नाही मिळाला मला. गौरव मिळालाय तुझा. चला बघा, मी हे खोडून तुम्हाला शॉर्टकट दाखवतोय आता. तुम्ही व्हॅल्यूज काढ. हो पण मला नाही आलेला तुझा. ठीक आहे, परत पाठव, रिसेंड कर, एवढं काय. येस, एक मिनिट, मी खोडतोय आणि मग आपण सुरुवात करूया. तुम्ही सगळ्यांनी हे लिहिलंय बरं का, जे उशिरा आले त्यांनी सांगतोय जरा फास्ट लिहाल, कारण तुम्ही उशिरा येत आहे. काहींना नेट प्रॉब्लेम असू शकतो, पण लक्ष द्या. ओके, आता हो आदित्य अमीन झालाय तुझा. एक मिनिट, जरा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. शॉर्टकट काय? हा बघा, 3 - 4 5. पुन्हा एकदा 3 - 4 5.
1 1 minus 2 1 1 minus 2 2 3 1 2 3 1. आता हे विचारू नका हे परीक्षेला चालेल का? ऑब्व्हियसली हे एक्झाम मध्ये नाही चालणार आहे. आणि 2 3 1 आणि 2 3 1. ठीक आहे, बघा मी इथनं हे कट करतोय, सगळे हे नंबर्स कट करतोय. हा झाला तुमचा चौकोन बाहेरचा. आता काय करायचं ते सांगतो, नीट बघा सगळ्यांनी. मी काय करतो, हे 4 नंबर पहिले घ्यायचे, याला अज्युम करायचं बघा 1 आणि -6 म्हणजे +6 होणार ना, करेक्ट आहे का? म्हणजे थोडक्यात मी साईडला करून दाखवतो. 1 -2 आणि 3 आणि 1 याचे कॅल्क्युलेशन कसं करतो आपण? 1 -6 दॅट इज 7. म्हणजे हा आला पहिला 7 आलाय का? बघा पहिला कोफॅक्टर 7 आलाय का तुमचा? आता पुढचा हे 4 जण पकडायचे, हे 4 जण पकडायचे, हे ध्यानात ठेवा. हा ठीक आहे, हे 4 जण पकडणार मी. तर ते 4 पकडल्यावर पुन्हा एकदा त्याचे कॅल्क्युलेशन -4 -1 म्हणजे -5. सो दुसरा कोफॅक्टर आहे -5. तो कुणाचा आहे? A12 चा कोफॅक्टर. आलाय का सगळ्यांचं? बघा बरं, चेक करा. येस, ओके. आता तिसरी बघा, म्हणजे कोणती पोझिशन? A13 ची पोझिशन. हा शॉर्टकट सांगतोय तुम्हाला. बघा हे 4 जण पकडले जाणार आता, बरोबर? हे 4 जण पकडले जाणार. मग 3 आणि -2 म्हणजे याचा मल्टिप्लिकेशन मायनस याचं मल्टिप्लिकेशन होईल की नाही? सो 3 - 1 इज 1. आलंय तुमचं? आता पुढचे हे 4 पकडले जाणार. लक्षात घ्या बरं का, हे 4 जण कुणासाठी? A21 साठी. समजतंय? सो 15 बघा, 15 मायनस ऑफ मायनस +4 म्हणजे 19 आलाय आपला A22. सगळ्यांना कळलंय शॉर्टकट मेथड इथपर्यंतची? येस. आणि ही जेईला आणि सीईटीला वापरायची बरं का आपल्याला. ही जेई सीईटीला वापरायची आहे. सो हा, जेईचं लेक्चर तर आपलं होतच, पण हे बघा 1 2 5 3 3 -10 बरोबर आहे का? सो -7 आला आपला. बघा येस, A23. पुढे जाऊया. पुढचे 4 जण -8 आणि -9 -17. तुमचं काय आलं असेल मला माहित नाही, मी फक्त करतोय. हे 4 जण, आता हे 4 जण मी सिलेक्ट करणार. म्हणजे A31 साठी काय होणार? +8 आणि -5 दॅट इज 3. आलंय का? चेक करा तुमचे. फक्त आलंय का चेक करत राहा, आणि वेगळं आलं असेल तर मग आपण चेक करूया. आता हे 4 जण सिलेक्ट केले जाणार माझ्याकडनं. म्हणजे +5 आणि +6 11 आला. आता पुढचे 4 जण 3 - 4 1 1 3 आणि +4 दॅट इज 7. बघा आले का सगळे कोफॅक्टर्स तुमचे? चेक झाले का सगळे? काय पोरांनो? येस. कळला शॉर्टकट काय करायचं? बरं, 1-2 मिनिटं. आता कुणाला कळला नाही शॉर्टकट त्यांनी सांगा, की मला नाही कळलं. काय केलं तुम्ही? नाही कळलं. नवीन विद्यार्थी सोडून, नवीन विद्यार्थी सोडून. आजच जे पहिल्यांदा बसले त्यांना काहीच कळणार नाहीये काय चालू आहे. त्यांनी फक्त हे बघा, की शिकवलेलं जे काय आता समोर दिसतंय ते कळलंय की नाही? येस, गुड. ओजस मराठे, ओके. सेम श्रावणी जोगदेव. बर, आणि कोण? आता मी विचारेन त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. ओजस, काय कळलं नाही तुला? ओजस, काय कळलं नाही तुला याच्यातलं? शिकवलेलं काय कळलं नाही? डिटर्मिनंट 4 वेळा लिहायचा आहे. शॉर्टकट हा असाच असतो बरं का. ह्याला मेथड असंच काही नसते, की इकडून इकडे जा तिकडून तिकडे जा असलं काही नसतं. हा, ते नंबर अरेंज 4x4 केले. आता हा जो ध्रुवनी प्रश्न विचारला ना, तो असा सॉल्व्ह करता येईल. हे बघा,
तो जे नंबर अरेंज केले ना, मी मगाशीच सांगितलं 4 वेळा लिहिले -4 आणि 5. मी तेच तुमच्या समोर लिहिले ओजस. 3 -4 5 बरोबर का? आता 1 1 2 -2 सॉरी 1 1 -2 2 3 1 2 3 1 कळलं का? आणि परत एकदा हेच रिपीट करायचंय खाली आपल्याला 3 -4 5 3 -4 5 1 1 -2 1 1 -2 आणि 2 3 1 2 3 1 कळलं का आता श्रावणी जोगदेव किंवा ओजस ध्रुव? काय रे पोरांनो? आता हे जे बाहेरचे होते नंबर्स, हे सगळे नंबर्स मी काय केले? कॅन्सल केले. एक्स्ट्रीम आउटसाइड सगळे कॅन्सल झाले. आता 4-4 चे ग्रुप केले मी. समजलं ओजस? येस. अरे ओजस, अरे श्रावणी, हे मी केलं तुमच्या समोर केलं मुली. मी काही फटाफट करत नाही, मी तुमच्या समोर तुमच्या स्पीडनी करत असतो. एनिवे ठीक आहे, जाऊ दे. चला पार्थ लिमये, तुला कळलंय का नाही कळलंय? बरं बाकीचे वरद, साक्षी, सायली, कुणाला काही डाऊट? येस सर म्हणजे डाऊट आहे का नाहीये? ओके. साक्षी माने, मित्रा शॉर्टकट आहे. हे असं का नाही लिहित, ते तसं का नाही लिहित, हे अशीच लिहायची पद्धत आहे. हा शॉर्टकट असाच आहे. कळलं का? त्यामुळे त्याच्यात असं का नाही लिहित, असं का नाही लिहित, हे काही अर्थ नाही. वाटवे तुला कळलंय का? आर्य ओके. आता शॉर्टकटनी मला हे काढून दाखवायचं सगळ्यांनी. मी गणित देतोय, तुम्ही शॉर्टकटनी काढून दाखवायचं. ठीक आहे? काव्या काही डाऊट आहे का? काव्या, आणि तुम्ही बोलला नाही तर मला कळणार नाही बरं का पोरांनो. ओके बघा 2 -1 3 1 2 -1 आणि 5 7 2. ठीक आहे, दिस इज डिटर्मिनंट. आता याचे को फॅक्टर्स काढा फटाफट. मी तुम्हाला 3 मिनिटं देतो, 3 मिनिटात गणित झालंच पाहिजे आणि होतं. ओके क्लिअर आहे? मी व्हिडिओ ऑफ करतोय, तुम्ही करताय. मी आहे, मी कुठेही गेलेलो नाही. मैं वही हूं. झालं की सांगाल मला पोरो हो, झालं की मला सांगाल. चांदोरकर तुझा होमवर्क येत नाही बर का? काय चांदोरकर? मिताली तुला कळलंय का व्यवस्थित? मानसी तुलाही कळलंय का? हा, नसेल कळलं तर लगेच सांगायचं. ज्यांचं झालंय त्यांनी झेड टाईप करायचा, ज्यांचं करून झालंय त्यांनी झेड टाईप करायचा. कदर तुझं काय, तुला कळलंय का? तो कनक आजकाल बोलणंच बंद झालंय तुझं, का ग? देवश्रीचं झालं. देवश्री कळलंय का व्यवस्थित? काही डाऊट? अगं नुसतं ऐकून उपयोग नाही, हे पार्ट घेतला पाहिजे, इंटरॅक्शन झालं पाहिजे, हो की नाही? येस, सायली अडसूळचं झालेलं आहे.
त्याशिवाय कसं काय कळणार, मला कसं कळणार की तुला कळलंय हे, हो की नाही? गौरव, दोन्ही गौरव, गौरव बर्वे, गौरव साळुंके, झालंय का तुमचं? ऐश्वर्या खाडीलकरचं झालेलं दिसतंय. ओके. मानसी, अभ्यास चांगला करतेस बरं का, छान. याच पद्धतीने कर. गुड. चला आपण करूया आता. तुम्ही शॉर्टकटनी बघा, तुम्हाला कोणाला कसं काय जमलंय. -1 3 2 -1 3 1 2 -1 1 2 -1 लिहिलं का सगळ्यांनी असंच? 572 572 बरोबर आहे. परत एकदा 2 -1 3 2 -1 3 बरोबर आहे. 1 2 -1 आणि 1 2 -1. ओके. म्हणजे त्याच नंबरला 4 वेळा. हो, मी मगाशी सांगितलं की 4 वेळा लिहायचं म्हणून. आता नेक्स्ट टाइम श्रावणी मी प्रत्येक गोष्ट आहे ना असं स्पेसिफिकली सांगत जाईल की हे अमुक वेळा लिहायचं आहे. एनिवे चलो बघा, मी हे सांगितलं माझ्या मते 4 वेळा लिहायचं म्हणून. होणार आहे पोरांनो? येस. ओके. एनिवे नो प्रॉब्लेम. चला, उडत उडत ऐकू नका, पूर्ण ऐकत जा काय सांगतोय ते. हे बाहेरचे सगळे कट केले, बरोबर आहे का? हे सगळे कट झाले. आता आतल्यापासून सुरुवात झाली. बघा, कॅल्क्युलेशन स्टार्ट. 4 + 7 दॅट इज 11. आला का पहिला तुमचा? बघा पुढचं. येस. नेक्स्ट आता आपण असं करूया. आर्यन माने, मला नेक्स्ट सांग किती येतोय. एक एक काला सांगूया, वरपासनं खाली येऊया. आर्यन माने, आन्सर सांग किती आलं तुझं. आर्यन माने, ओके नाहीये. आर्यन सकपाळ, उत्तर सांग. मी आता हे शिकवलंय. अरे 1 मिनिट, अरे झालेलं पाहिजे होतं गणित तुझं. आर्यन सकपाळ, याचा अर्थ तुम्ही ऐकता फक्त, करत नाही काही. काय येईल याचं उत्तर आर्यन सकपाळ? म्हणजे यांनी केलंच नाही. ओके, नेक्स्ट कोण आहे? आर्यन सकपाळच्या पुढचा कोण आहे? ध्रुव आहे का? येस, ध्रुव बोल. काय आलं पुढच्याच? A12 पोझिशन काय घेणार मी? कोफॅक्टर. ते हे बघ, हे असली कारण मला नाही सांगायचे. रॉंग ध्रुव. इट्स -5 -2 -7 येतो. करेक्ट सायली. A13 पुढचा कोण आहे? ध्रुवच्या पुढे कोण आहे? गौरव बर्वे. बरं सांगायला सांगतो, एक एक मिनिट. गौरव बर्वे, 7 -10 -3 मित्रा गौरव, इट्स -3. परत एकदा सांगतो, 1 2 5 7 झाला तर मी पहिली मल्टिप्लिकेशन ह्यांचीच घेणार आणि मग ह्यांची घेणार. म्हणजे खरं तर 1 × 7 -5 × 2. So 7 - 10 is equal to -3. ओके. गौरव गडबड करू नको. गौरव साळुंके, नेक्स्ट पोझिशन. A21. गौरव साळुंके, उत्तर सांग. बर, ईशा गोंगले तूच सांग. ईशा, उत्तर सांग. A21 पोझिशन 23 आलं. कोणाचं? 21 + 3 23. हो करेक्ट आहे, 23 आहे. येस. A22 पुढचा कोण आहे? थांब जरा. रुचा रुचा रुचा, कनक पाटील, उत्तर सांग. किंवा इशिता, दोघींपैकी कोणी सांगा. कनक पाटील, इशिता, कोणी सांगा. A22 पोझिशन काय येणार तुमची? A22 पोझिशन 4
मुली काहीतरी वेगळं चाललंय बरं का तुझं. काय लिहिलेस? -11. बर 15. हो, -11च आहे, करेक्ट आहे. येस. पुढचा सायली कासुर्डे, उत्तर सांग. साक्षी, सॉरी, सायली नाही, साक्षी. -19 आले का बघा, सगळ्यांनी कन्फर्म करा. हा, इथे 2 3 पाहिजे नाही का? -19 ओके. A31 येस. सायली अडसूळ, योहान थांब जरा, सायली अडसूळला उत्तर देऊ दे. काय आलं तुझं? -5 आलं का? +1 -6 -5 करेक्ट आहे. ओके. सिद्धी विरकर A32, सिद्धी विरकर, सिद्धी नाही, सॉरी, श्रद्धा विरकर, सॉरी. 5 का? बरं, बघायला पाहिजे. 3 + 2 5 ओके. पार्थ लिमये, पार्थ लिमये 5 4 4 + 1 5 ओके, ग्रेट. म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित शॉर्टकट कळलाय. आणि मी परत एकदा सांगतो, उशिरा जॉईन होऊ नका. उशीर झाला की तुम्हाला काही कळणार नाही, मग नंतर रडत बसायचं नाही, सर मला कळलंच नाही. आणि मी दररोज व्हिडिओ शेअर नाही करू शकत. ओके, सगळ्यांना कळलंय इथपर्यंत? परफेक्ट कळलंय, काही डाऊट नाहीये? क्लिअर करतोय मी. आता आजचा होमवर्क काय, अजून संपलेलं नाही लेक्चर. होमवर्क काय, तर आजचा होमवर्क असा आहे, क्वेश्चन नंबर 4 जो आता आपण केला, आता क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 कसा करायचा ते शिकवणार आहे. पण होमवर्क वर्कशीट मधले सिमिलर सम जे होते, कोफॅक्टर आणि मायनर काढायचे, ते शॉर्टकट मेथडनी करायचे. मी असं का सांगतोय शॉर्टकट मेथड? तुम्हाला दोन्ही मेथड आल्या पाहिजेत. परीक्षेमध्ये शॉर्टकटचा एक फायदा काय आहे, ज्यांना आता जेई करायचं नाहीये त्यांच्यासाठी शॉर्टकटचा एक फायदा काय असतो, समजा तुम्हाला उद्या असं वाटलं की मला गणित चेक करायचंय पेपर झाल्यावर, तर पेपर मधलं गणित चेक करताना शॉर्टकट रफ मध्ये करून तुम्ही ते आन्सर करेक्ट आहे का नाही बघू शकता आणि अॅक्युरेसी वाढेल, प्रिसाइजली करू शकाल. कळलंय का? शॉर्टकटनी गणित करायचे, यूज शॉर्टकट फॉर दॅट सम्स. कळलंय का? जिथे जिथे वर्कशीट पाठवलेली आहे सगळ्यांना, ज्यांना आली नसेल आपल्या ग्रुपवर माझा नंबर त्यांच्याकडे आहे, त्यांनी मला कळवा, त्यांचा ईमेल आयडी पाठवा, मी लगेच वर्कशीट पाठवतो. आणि ज्यांच्याकडे ऍप आहे, आता ज्यांची ऍडमिशन कन्फर्म झाले त्यांच्याकडे ऍप आहे आणि त्या ऍप मध्ये मी ते टाकलेली आहे वर्कशीट, त्यामुळे समोर सगळ्यांना ती वर्कशीट दिसत आहे. मी वेगळं काही केलेलं नाही. ओके, बरोबर आहे का? सगळ्यांना मिळाली आहे का ती ऍप मध्ये? दिसते ना वर्कशीट? ओके, येस, ग्रेट. आता इशिता, येस. आता बघा, आपण जरा पुढचं जाऊया. क्वेश्चन नंबर 5 बघा तुमच्या पुस्तकातला. येस, त्यांनी मला सांगितलंय काय बघा, पहिलं लिहून घ्या पुस्तक ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे. 2 - 3 5 604 असं गणित आहे आणि 157. ठीक आहे, त्यांनी असं इव्हॅल्युएट करायला सांगितलंय. इव्हॅल्युएट पहिला प्रश्न आहे, याच्यात 2-3 प्रश्न आहेत. इव्हॅल्युएट. दुसरा त्याच्यातला प्रश्न असा आहे, ऑल्सो फाइंड मायनॉर अँड कोफॅक्टर ठीक आहे ऑफ एलिमेंट्स in the second row of determinant, in the second row of the determinant, the नाही पाहिजे, सॉरी, determinant, and verify. आणि थर्ड आहे and verify
बघा, -A21 M21 प्लस A22 M22 आणि मायनस A23 M23 आणि व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए थोडक्यात. ठीक आहे. आता त्यातलं जे बी आहे ते तुम्ही करणार आहात. ठीक आहे, मी तेही लिहितो. प्रश्न 1 आणि त्यातलाच दुसरा प्रश्न असा आहे. असे 3-4 प्रश्न आहेत. A21 कोफॅक्टर 21 प्लस A22 कोफॅक्टर 22 आणि प्लस A23 आणि कोफॅक्टर 23. आपल्याला हे प्रूव्ह करायचंय आणि व्हॅल्यू ऑफ अगेन -7 आहे. ओके, डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ ए करेक्ट आहे का? असे अनेक प्रश्न असलेला हा सम आहे. ठीक आहे. आता सुरुवातीला मी व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट कसं काढायचं हे सांगायची गरज नाही, काल शिकवून झालेलं आहे. काल काय, परवाच झालंय, सोमवारी, बरोबर आहे का? सो व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट मी समोर काढतोय. बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर 204 5 आणि -7 प्लस 3 641 -7 आणि प्लस 5 6015. राइट. सो 2 into 0 minus 20 plus 3 into minus 42 आणि minus 4, am I right? आणि plus 5 30 minus 0, am I right? So this will be, see, minus 40 plus 3 into minus 46 आणि plus 150. जे सोपे सोपे ते पहिले केले. आता बघा 110 आणि ह्या दोघांचे कॅल्क्युलेशन्स केले. मायनस 18 हातचाला 1 12 13, बरोबर आहे का? येस, 138. सो इट इज -28. हे पहिलं आन्सर आलं. म्हणजे ह्या प्रश्नाचं आन्सर आलं. सगळ्यांनी लिहून घेतलंय का? नवीन जुने सगळ्यांनी लिहून घेतलंय का? येस, सगळ्यांनी लिहून घेतलंय का? गुड. येस. ओके. आता मी त्याला खोडतो जे आन्सर आले आणि काही नवीन गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या याच्याच निमित्ताने, ते पण सगळ्यांना सांगतो व्यवस्थित. बघा, ऐका. इशिता गारवे, इशिता कदम दोघींनाही समजतंय ना? बघा, आता हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे यू कॅन राईट लाईक दिस. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू -28. दिस इज माय ऍक्च्युअल आन्सर. आर यू गेटिंग माय पॉइंट नाउ? येस, कम ऑन. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके. सो डिनोटेशन कसं केलं जातं डिटर्मिनंट, याचाच अर्थ व्हॅल्यू ऑफ ए पण होतो, असा होतो. म्हणजे ही जी दोन सम आहेत त्याची राईट हँड साइड झाली की नाही आपल्याकडे? काय रे पोरांनो, ही जी दोन सम आहेत, व्हेरिफिकेशन्स आहेत, त्याची राईट हँड साइड झाली आपली तयार. आता पुढचं, पुढे काय म्हणलंय बघा, फाइंड द मायनॉर अँड को फॅक्टर ऑफ सेकंड रो. सेकंड रो म्हणजे ही, बरोबर आहे का? आता मायनॉर अँड को फॅक्टर वेगवेगळे काढायला सांगितलंय. ठीक आहे. सो मी पहिल्यांदा मायनॉर M21 च तो रो आणि तो कॉलम सोडून दिला, काय शिल्लक राहील? -3 5 5 आणि -7. एम आय राईट ऑर रॉंग? पोर हो, कळलंय का नाही? मग 21, आता इथे हे -1 रेस टू हे येणार नाही मुलांनो, हे कालच शिकवलेलं आहे. -25. सो मायनॉरची व्हॅल्यू काय आली? -4 आली. झेपलंय सगळ्यांना? इथपर्यंत कळलंय का सगळ्यांना? येस, कम ऑन फास्ट. ओके. आता त्याचाच को फॅक्टर काय होईल? आता इथे आपण कॅपिटल ए करायचो, यांनी सी
1 2 सांगितलंय, जे काय असेल ते कॅपिटल मध्ये घ्यायला सांगितले. सो -1 रेस टू 2+1 अँड मायनॉर 21. सो त्या पोझिशनचा मायनॉर आणि को फॅक्टर असा येईल काढता. ठीक आहे. सो -1 राहणारच आहे तिथे आणि इंटू -4 दॅट इज +4. आय थिंक सगळ्यांचे डाऊट गेले असावेत आता. M22 पोझिशन सेकंड रो मधली सेकंड पोझिशन काय होणार बघा. हा ठीक आहे. आता लक्ष द्या सगळे. M22 मग मायनॉर काय येईल त्याच्यासाठी, तो रो आणि तो कॉलम सोडून दिला काय काय होईल, 2 5 आणि 1 -7. सो -14 आणि -5 दॅट इज -19. याचा अर्थ प्रत्येक वेळेस मायनस येतं का श्रावणी, तर असं काही नाहीये. प्रत्येक वेळेस मायनस येत नाही, ते कॅल्क्युलेशनमुळे मायनस येत आहे. म्हणजे मायनॉर मायनस असतो असं मी कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही, हे लक्षात ठेवा. C22 इज इक्वल टू -1 रेस टू 2+2 आणि मायनॉर 2 सो दॅट इज इक्वल टू +1 इंटू -19. सो इट इज -19. आर यू गेटिंग माय पॉइंट? हे नंतर बघू शकतो आपण, त्यामुळे मी आता हे खोडतो. क्लिअर आहे का? तात्पुरतं ही जागा खाली करतो, कारण इथे गणित सोडवायला जागा लागणार आहे. हे नंतर बघता येईल आपल्याला काय करायचंय काय नाही. यातला हवंय खरं, पण तरी पुस्तक आहे त्यामुळे गणित करता येईल. मेन पार्ट हा आहे. आता मायनॉर बघा, मायनॉर 2 3. शायग्राम सर एक 5 मिनिटं, मला हे गणित संपवतो आणि मग स्टॉप करीन. ओके सर. शायग्राम सर एक 5च मिनिटं. येस. ओके. सो सी, आता मायनॉरच्या व्हॅल्यू लिहा, मायनॉरची व्हॅल्यू काढा. ठीक आहे ना. बघा 2 3 पोझिशन म्हणजे कोण, 2 3 पोझिशन म्हणजे ही पोझिशन झाली, बरोबर आहे का. त्याला तो रो आणि तो कॉलम सोडला काय उरेल, 2 -3 आणि 1 आणि 5 उरेल. सो 10 + 3 दॅट इज 13. आय थिंक इट इज क्लिअर टू यू गाईज. ओके ना. 10. ओके. नाव सी, को-फॅक्टर 2 3. ओके क्लिअर आहे. सो को-फॅक्टर -1 रेस टू 2+3 आणि मायनॉरची व्हॅल्यू 13. मी आता प्लीज परत ते लिहित नाही 2 3. चालेल ना जोगदेव, कळेल ना काय, -13. येस, आलंय लक्षात. आता एक ऍब्रिव्हिएशन सांगतो बघा. M स्टँड्स फॉर मायनॉर. ठीक आहे. सी, कॅपिटल C स्टँड्स फॉर को-फॅक्टर आणि स्मॉल a स्टँड्स फॉर एलिमेंट ऍट पोझिशन. सॉरी पोझिशन, समजलंय सगळ्यांना. एलिमेंट ऍट पोझिशन म्हणजे काय, जे आपण हे म्हणतो ना, हे बघा 1, हा जो 1 आहे तो काय आहे, एलिमेंट आहे कुठला, A31 म्हणजे थर्ड रो फर्स्ट कॉलमचा तो एलिमेंट आहे, म्हणून त्याला एलिमेंट ऍट पोझिशन म्हणलंय. सगळ्यांना झेपलंय. आता बघा पुस्तकामध्ये जो प्रश्न विचारलाय आपल्याला तो असा आहे प्रश्न, बघा म्हणजे कळेल तुम्हाला मी काय म्हणतोय आणि हे कशासाठी शिकवलं हे पण काय. 1-2 मिनिटात हे गणित होईल. बघा पहिलं काय, मला प्रूव्ह करायचंय -A21 M21 प्लस A22 आणि M22 बरोबर आहे -A23 आणि M23 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आपल्याला असं प्रूव्ह करायचंय. आता मुलांनो हे तर ऑलरेडी आपण प्रूव्ह केलंय का नाही केलंय, ऑफकोर्स केलेलं आहे. करेक्ट आहे का, सगळ्यांना झेपलंय. आता LHS बघूया. LHS इज इक्वल टू -A21. A21 पोझिशनला वरत कोणता एलिमेंट आहे, A2 पोझिशनला कोणता एलिमेंट आहे वरत, प्लीज गेट मी आन्सर फास्ट.
अरे डिटर्मिनंट मध्ये बघा A21 ला, बरं मी इथे डिटर्मिनंट लिहितो, चला 2 - 3 5. आय एम नॉट ऑडिबल टू यू गाईज. येस इशिता यू आर राईट. बरं झोपला काय? पोझिशन म्हणलं की हे सांगायचंय. ओके तो 6 आहे आणि M21 ची व्हॅल्यू काय आली हे बघा -4 आलेली आहे M21 ची. आत्ताच काढली ना M21 ची. सो आय विल राईट M21 दॅट इज -4 प्लस A22 पोझिशनला कोण आहे? A22 पोझिशनला कोण आहे? 0 आहे. करेक्ट योहान, 0. आणि M22 ची व्हॅल्यू काय? M22 सी हिअर दिस इज -19. करेक्ट आहे? -19. येस. मायनस A23. A23 इज 4. करेक्ट? येस. म्हणून मी ती लिहिणार. आणि बरं का सगळ्यांना सांगतोय, नीट लक्ष द्या, सगळ्यांनी सगळ्या व्हॅल्यू कंपल्सरी ब्रॅकेटमध्ये टाकायच्या. आर्यन, नंतर दोन्ही आर्यन, कळले का? तिन्ही आर्यन, कळले का? कारण तुम्ही वाटेल ते आर्यन माने काल तू आर्यन सकपाळ तुला दुरुस्त्या सांगितल्यात, काय चूक होतीये ते केलीस का दुरुस्ती? मला पाठवलं नाहीस परत. येस नाही आला, मी बघतो आता. +24 आणि मायनस 53 बरोबर आहे का? सो -28 आलंय का बघा? आलं आन्सर. सो LHS इज इक्वल टू RHS. दिस इज द प्रूफ. सगळ्यांना कळलंय काय केलंय? आजचा आणखीन एक होमवर्क काय माहिती का? हेच गणित परत एकदा तुम्ही स्वतः करणार, चेक करायचं कुठल्या स्टेपला मला कळत नाहीये. ठीक आहे? मला उद्याला आल्यानंतर मी तुम्हाला एक गणित देणार माझ्याकडचं आणि ते गणित तुम्ही करायचं, म्हणजे मला कळेल की कोणाला आलेलं नाहीये. कसं आहे पोरांनो, मी होमवर्क का कंपल्सरी करतोय तर तुम्हाला काय कळतंय हे मला त्याशिवाय कळणारच नाहीये. लक्षात ठेवा. आलंय का लक्षात? त्याशिवाय मला कळणारच नाहीये की तुम्हाला काय कळलंय हे. सो कंपल्सरी आहे होमवर्क. क्लिअर आहे? सो इंटरॅक्शन वाढलं पाहिजे कनक, इंटरॅक्टिव्ह झालं पाहिजे सेशन. सो सगळ्यांना हे आजचं सेशन कळलं असेल असं मी धरतो. हा पुन्हा एकदा आता सगळे लॉग आउट होतील आणि केमिस्ट्रीसाठी परत लॉग इन करतील. ओके क्लिअर आहे का सगळ्यांना? ओके. जय श्रीराम.